नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत ज्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आणि ते नाव म्हणजे रविराज साबळे पाटील. एक अत्यंत आक्रमक डिजिटल आवाज, एक यशस्वी कृषी उद्योजक आणि त्याच वेळी अनेक राजकीय आणि कायदेशीर वादांच्या केंद्रस्थानी असलेलं एक रहस्यमय प्रस्थ. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण कोणतेही पूर्वग्रह न ठेवता केवळ उपलब्ध तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे त्यांच्या भोवती असलेले हे वाद आणि त्यांचं बहुचर्चित व्यावसायिक मॉडेल अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घेणार आहोत. तर मंडळी, आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. पहिल्या भागात आपण रविराज साबळे यांची नेमकी ओळख काय आहे ते पाहू. त्यानंतर त्यांच्याभोवती असलेले राजकीय आणि कायदेशीर वाद समजून घेऊ. तिसऱ्या भागात आपण त्यांच्या पेरू शेतीचा व्यवसायाचं, म्हणजेच तो नेमका व्यवसाय आहे की काही वेगळंच, याचं विश्लेषण करू. आणि शेवटी या सगळ्याचा एकत्रित विचार करून अंतिम निष्कर्षाकडे वळूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. रविराज साबळे, डिजिटल कृषी जगतातला एक असा आवाज ज्याने अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 10 लाख, होय, तब्बल 10 लाखांहून अधिक. हा आकडाच त्यांच्या प्रभावाची व्याप्ती सांगण्यासाठी पुरेसा आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवरही लाखो लोक त्यांना रोज न चुकता ऐकतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अत्यंत आक्रमक, थेट आणि रोखठोक शैलीत बोलण्याची त्यांची पद्धत, याच शैलीमुळे त्यांनी इतका मोठा आणि निष्ठावान चाहता वर्ग निर्माण केला आहे. आता यांची पार्श्वभूमी थोडी रंजक आहे बरं का. त्यांचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील परंडा येथे आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण हे शेतीत नाही तर चक्क इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. एका ग्रामीण पार्श्वभूमीतील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ते थेट ऋषीग्रो फार्म्स आणि डोनल फार्म्सचा संस्थापक आणि एक प्रभावी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. सध्या त्यांच्या या वाढत्या व्यवसायाचं मुख्य कार्यालय अहिल्यानगरमध्ये आहे. पण जिथे प्रचंड लोकप्रियता असते तिथे वाद हे येतातच. आता आपण वळूया आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या आणि अत्यंत संवेदनशील भागाकडे, राजकीय आणि कायदेशीर वाद. जशी जशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली तसतसे प्रस्थापितांसोबतचे त्यांचे संघर्षही तीव्र होत गेले. नोव्हेंबर 2025 मध्ये नितेश कराळे यांच्यासोबत झालेला तो गाजलेला सोशल मीडिया वाद असेल, किंवा एप्रिल 2026 मधला ओमकार साखर कारखान्याशी संबंधित FIR, आणि अगदी अलीकडचा विचार करायचा तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित तो अत्यंत गंभीर मानहानीचा खटला, हे सगळं एकामागोमाग एक घडत गेलं आहे. यातला पहिला मोठा आणि गंभीर कायदेशीर अडथळा म्हणजे ओंकार साखर कारखाना प्रकरण. या कारखान्याचं जनरल मॅनेजर रणजित बापूराव तावरे यांनी थेट इंदापूरमध्ये साबळे यांच्या विरोधात FIR दाखल केला. त्यांच्या आरोपानुसार रविराज साबळे यांनी ओंकार उद्योग समूहाच्या 17 साखर कारखान्यांबद्दल जाणीवपूर्वक चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली. यामुळे झालं काय तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उगाचच भीतीचं वातावरण निर्माण झालं. अर्थात हे वाद फक्त प्रस्थापितांपुरते मर्यादित राहिले नाहीत. तुम्हाला तो सोशल मीडिया वॉर आठवतोय का, जेव्हा आमदार बच्चू कडू यांनी नागपूरमधलं शेतकरी आंदोलन अचानक मागे घेतलं, तेव्हा साबळे यांनी त्यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. पण यावर प्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे मास्तर यांनीही साबळे यांना जशास तसं उत्तर दिलं. साबळे यांच्या शेतीतील ज्ञानाची खिल्ली उडवत त्यांनी थेट विचारलं की, अरे, तुला शेतातले वांगे कुठे लागते हे तरी कळते का? हा शाब्दिक संघर्ष त्या काळी प्रचंड व्हायरल झाला होता. पण मित्रांनो, यानंतर जे प्रकरण समोर आलं त्याची व्याप्ती ऐकून तुम्ही नक्कीच ठक्क व्हाल. तब्बल 30 कोटी रुपये. होय, साबळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट वैयक्तिक आणि व्यावसायिक टीका केली. आणि याचे पडसाद म्हणून बावनकुळे यांच्या कायदेशीर टीमने त्यांच्यावर हा प्रचंड मोठा मानहानीचा दावा ठोकला. विशेष म्हणजे याच दरम्यान एक कॉल रेकॉर्डिंग प्रचंड वेगाने व्हायरल झालं, ज्यामुळे या संपूर्ण वादाला एक फार मोठं आणि गंभीर राजकीय वळण लागलं. आणि प्रकरण तिथेच थांबलं नाही. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात ज्योती बावनकुळे यांच्या संदर्भात आणखी एक FIR दाखल झाला. यात लावलेली कलमे अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत, जसं की BNS कलम 78 अंतर्गत पाठलाग करणे, कलम 79 नुसार विनयभंग, कलम 356(2) अंतर्गत बदनामी आणि IT ॲक्टच्या कलम 67 अंतर्गत अश्लील मजकूर प्रसारित करणे. हे आरोप कायद्याच्या दृष्टीने अतिशय कडक मानले जातात.
आता हे सगळं पाहिल्यावर साहजिकच समाजात दोन अगदी स्पष्ट आणि विरुद्ध गट पडलेले दिसतात. समर्थकांचा असा ठाम विश्वास आहे की हा माणूस प्रस्थापित व्यवस्था आणि साखर सम्राटांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक खराखुरा लढा देतोय. पण दुसऱ्या बाजूला टीकाकारांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. त्यांच्या मते हा केवळ स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी रचलेला सोशल मीडिया ब्लॅकमेलिंगचा एक पूर्वनियोजित कट आहे. आता यातलं सत्य काय हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. राजकीय वाद तर आपण पाहिले, पण आता तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, पेरू शेतीचा व्यवसाय. हे ऋषी ग्रो फार्म्सचं मॉडेल नेमकं आहे तरी काय? तो खरोखरच एक व्यवसाय आहे की एक मोठा घोटाळा? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचं बिझनेस मॉडेल 3 सोप्या टप्प्यात पाहावं लागेल. पहिला टप्पा म्हणजे तायवान पिंक, जम्बो पेरू आणि ड्रॅगन फ्रूट यांसारख्या अतिशय महागड्या रोपांची विक्री करणे. दुसरा टप्पा सशुल्क कृषी कार्यशाळा घेणे आणि मार्गदर्शन करणे. आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा टप्पा म्हणजे खरेदीची हमी. त्यांच्या पद्धतीने शेती केल्यास उत्पादित झालेला पेरू किमान 30 रुपये प्रति किलो दराने हमखास विकत घेण्याचं आश्वासन ते शेतकऱ्यांना देतात. ऐकायला तर हे मॉडेल एकदम उत्तम वाटतं, नाही का? पण इथेच खरी मेघ आहे. जेव्हा आपण साबळे यांचे भव्य दावे आणि जमिनीवरचं प्रत्यक्ष वास्तव यांची तुलना करतो, तेव्हा एक खूप मोठी दरी दिसून येते. साबळे मोठ्या आत्मविश्वासाने दावा करतात की एका एकरात चक्क 1500 पेरूची रोपे लावून 10 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. पण थांबा, अनुभवी पेरू बागायतदार आणि कृषीतज्ञ काय म्हणतात माहितीये? त्यांच्या मते एवढ्या दाटीवाटीने रोपे लावणे व्यावहारिकदृष्ट्या अजिबात शक्य नाही आणि एका एकरातून जास्तीत जास्त 2 ते 3 लाख रुपयांचाच निव्वळ नफा होऊ शकतो. आणि याच तफावतीवरून टीकाकारांनी त्यांच्यावर घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आक्षेप घेतले आहेत. टीकाकारांचं म्हणणं आहे की या कंपनीचं मुख्य उत्पन्न हे शेतीतून किंवा शेतकऱ्यांच्या फायद्यातून येतच नाहीये, तर ते येतंय 50 रुपयांची महागडी रोपे विकण्यातून, अशी फुगवलेली आश्वासने देऊन नवीन तरुण शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकललं जात असल्याचा हा आरोप आहे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जेव्हा उत्पन्न अपेक्षेप्रमाणे येत नाही, तेव्हा 90% शेतकरी हे स्वतःच्या दुर्लक्षामुळेच अपयशी ठरतात, असं सांगून कंपनी अत्यंत शिताफीने आपली जबाबदारी झटकून टाकते, असा थेट आणि स्पष्ट आरोप टीकाकार करतात. तर मंडळी, आता आपण अगदी शेवटच्या आणि निर्णयाच्या टप्प्यात आलो आहोत. खरे की खोटे? या सर्व पुराव्यांची आणि तथ्यांची शहानिशा केल्यानंतर काय निष्पन्न होतं? ह्या सगळ्यातून एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवं: भावनेवर नाही तर विवेकावर चालणारा शेतकरी कधीच फसत नाही. सोशल मीडियाच्या या जगात कोणतीही व्यक्ती कितीही प्रभावीपणे आणि आक्रमकपणे बोलत असली तरी त्या व्यक्तीचा इतिहास, तिचे प्रत्यक्ष व्यावसायिक व्यवहार आणि उपलब्ध पुराव्यांची सखोल शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे हे नेहमीच धोक्याचं ठरू शकतं. सर्व बाजूंची तथ्य, ते प्रचंड मोठे राजकीय वाद आणि या व्यावसायिक दाव्यांमागील ग्राउंड रियालिटी आपण आज पाहिली. आता हा सर्वात मोठा प्रश्न उरतो: रविराज साबळे पाटील खरे की खोटे? या पुराव्यांच्या आधारे तुम्ही स्वतः विचार करा आणि तुमच्या विवेकाने निर्णय घ्या. अशाच एका महत्त्वपूर्ण विषयाच्या सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपण पुन्हा नक्की भेटूया. तोपर्यंत डोळसपणे पाहत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.